जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद प्रतिनिधी. येथील पेट्रोल पंप ते श्री संत गजानन महाराज मंदिर या मार्गावर सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले असून याचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांना लुटण्याचे सत्र सुरू केले आहे. दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर तातडीने पथदिवे बसवून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव बुरहानपूर रोडवर गजानन महाराजांचे मंदिर आहे. या परिसरात विकासवाडी, उदय कॉलनी, कृष्णनगर, आसलगाव शिवारातील वाडी, रामनगर, ITI कॉलनी आणि कौस्तुभनगर यांसारख्या अनेक वस्त्या आहेत. दर गुरुवारी आणि दररोज सकाळी संध्याकाळी या भागातील शेकडो महिला आणि पुरुष भाविक दर्शनासाठी या मार्गावरून ये-जा करतात. बुरहानपूर रोड हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. मात्र पेट्रोल पंप ते मंदिरापर्यंतच्या अर्धा किलोमीटर अंतरात पथदिवे नसल्याने रात्री पूर्णतः अंधार असतो. याच अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने हिसकवण्याचे प्रकार अनेकदा केले आहेत. यामुळे आता संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आमदार संजय भाऊ कुटे यांनी संपूर्ण जळगावचा कायापालट केला आणि विकास साधला आहे. मग याच मुख्य रस्त्याचा प्रश्न का सुटलेला नाही? हा रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी होते आणि अपघातही घडतात. त्यामुळे हा रस्ता तत्काळ रुंद करणे गरजेचे आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन भाविक आणि महिलांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत